Thank you Blizzard. Chào anh. Rồi gì? Đấy thì có cô gọi. Hả? Đi đi.
जय श्रीमान जय श्रीमान गलती ये है कि आप हाथ से सलूट पहले
काय ना लाईट घालता. हो ना इकडनं या इकडनं हां इकडनं अभी 2 मिनट have a cup of coffee only. Joint secretary. Mr. Harun, ex-principal. Dr. Seema Somerwar, she is the principal of Nicholas Vidyalaya and बसल्यावर थोडंसं चांगलं बॅच लावताना आपण फोटो ठीक है. ठीक ठीक है. No. Yes. सर, सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय PP सोमलवार सर, सोमलवार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय RP सोमलवार सर, सोमलवार शिक्षण संस्थेचे उपसचिव डॉक्टर DR पांडे तसेच संस्थांनी स्थान ग्रहण केलेले आहे. ज्ञानादेव तु कैवल्यम या ब्रीद वाक्याने ज्ञानाची सुचिता कायम राखून ज्ञानदालन खुली करण्याचे कार्य करणाऱ्या सतत तेजोमय होत असलेल्या सोमलवार हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज याच्या उद्घाटन सोहळ्याच्या प्रसंगी मी डॉक्टर सोनाली हिंगे आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर सीमा सोमलवार मॅडम, प्रमुख अतिथी माननीय श्रीमती सौम्या शर्मा चांडर IAS मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर, विशेष निमंत्रित माननीय श्री अर्चित चांडर सर IPS डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस इकॉनॉमिक्स ऑफेन्स विंग अँड सायबर सेल नागपूर सिटी पोलीस, सोमलवार शिक्षण संस्थेचे सर्व आदरणीय मान्यवर, संचालक मंडळाचे आदरणीय सभासद, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी, विद्या प्रोत्साहन पुरस्काराचे मानकरी, शिक्षक वृंद, उपस्थित पालक वर्ग आणि माझे प्रिय विद्यार्थी, आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. साहित्य, संगीत आणि कला यांची सांस्कृतिक आराधना म्हणजे आजचा उत्सव. हा मंगल क्षण म्हणजे स्नेहसंमेलन. स्नेहसंमेलन म्हणजे जीवाचं मैत्र जपणारं, प्रत्येकाचं प्रत्येकाशी होणारं मनोमिलन. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी निर्माण झालेलं व्यासपीठ. विद्यार्थ्यांचा उत्साह, त्यांच्यातच निर्माण झालेली ऊर्जा आणि त्यातून फुलणारं प्रज्ञा प्रतिभेचं सुरेख इंद्रधनुष्य म्हणजे स्नेहसंमेलन. विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये आमचे विद्यार्थी जीव एकवटून सहभाग करतात. निष्ठापूर्वक केलेल्या त्यांच्या लहान कामाचेही मोल अनमोल होते. प्रत्येक निर्जीव वस्तूत प्राण फुंकला जातो आणि सौंदर्याचा मूर्तिमंत आविष्कार आपणास बघायला मिळतो. विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विविधांगी व्यक्तिमत्व विकास हेच या स्नेहसंमेलनाचं प्रयोजन. स्नेहसंमेलनाचा आजचा पहिला दिवस संत शिरोमणी श्री सद्गुरू निकालस महाराजांना वंदन करते. तसेच सोमलवार शिक्षण संस्थेच्या वटवृक्षाची स्थापना करणारे कैलासवासी श्री अण्णासाहेब सोमलवार, संस्थेचा उत्कर्ष हाच ध्रुवतारा मानणारे कैलासवासी श्री भाऊसाहेब सोमलवार यांच्या पुण्यस्मृतीस अभिवादन करून कार्यक्रमाला प्रारंभ करते. दीप प्रज्वलन. मी आमंत्रित सगळ्यांना स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षा
प्रमुख अतिथी माननीय सौम्या शर्मा मॅडम, आदरणीय श्री अच्युत सर, सोमवार शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका, स्नेहसंमेलना अध्यक्ष या सर्व मान्यवरांना मी स्नेहपूर्वक विनंती करते की आपल्या शुभ हस्ते दीप हे महत्त्वाचं नाही तर त्याचा प्रकाश महत्त्वाचा आहे. दिवा सतत दुसऱ्यांसाठी तेवत असतो. अंधाराला मात देण्यासाठी एक लहानसा दिवा पुरेसा आहे. मग तो तुमच्या दारातला असो की मनातला असो. दिवा म्हणजे तेज, ऊर्जा. दीपक प्रज्वलित करूया व या तेजाने मनामनातील अविवेकी, अज्ञान, अहंकार, अभिमानरूपी काजळी निघून जाऊन मनामध्ये विवेक, ज्ञान, प्रेम, वात्सल्याचा प्रकाश निर्माण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. दिव्याच्या दिव्य तेजाने आपले जीवन उजळून येते व आपल्या जीवनात आरोग्य, समृद्धी, समाधान व मांगल्य लाभो हीच मंगलमय शुभकामना. या देवी सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. Sharangi,
प्रमोदितं प्रमोदितं सासोऽपि सर्गं गायसु स्वागतं सासोऽपि सर्गं गायसु स्वागतं शुभ स्वागतं शुभ स्वागतं शुभ स्वागतं शुभ स्वागतं सासोऽपि सर्गं गायसु स्वागतं सासोऽपि सर्गं गायसु स्वागतं 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 तिची आराधना झालेली आहे आणि सभा मंडपात मंगलमय वातावरणाची निर्मिती झाली आहे. वळूया स्वागत सोहळ्याकडे. सादगी से बढ़कर कोई व्यवहार नहीं होता, आत्मविश्वास से बढ़कर कोई सद्गुण नहीं होता, कोमलता में भी कोई इतना तेजस्वी नहीं होता, कोमलता में भी कोई इतना तेजस्वी नहीं होता. ज्यांनी आपल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने आजचं व्यासपीठ खुलवलेले आहे अशा माननीय सौम्या शर्मा मॅडमचं स्वागत सोमलवार शिक्षण संस्थेच्या सदस्या डॉक्टर सीमा सोमलवार मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सीमा सोमलवार मॅडम यांनी करावं अशी मी आपणास नम्र विनंती करते. आसपास को सुनहरा करते हैं सर, आप एक ऐसे पारस हैं, आसपास को सुनहरा करते हैं, कुशल शिल्पकारी से पत्थर में मूर्त ठहरते हैं, विनीत सुवचन से सभी को अभिप्रेरित करते हैं. ऐसे बहुआयामी प्रभावशाली व्यक्तित्व के धनी अर्चित चांडक सर यांचे स्वागत सोमलवार शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष RP सोमलवार सर यांनी करावे अशी मी आपणास नम्र विनंती करते. शाळेच्या प्राचार्या श्रीमती दाखवे मॅडम यांना. मॅडम 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 हळू इकडे बघा. सदैव पाठीशी असणारे संस्थेचे उपाध्यक्ष पितृतुल्य श्री RP सोमलवार सरांच्या स्वागताकरिता करते आमंत्रित आदरणीय दाखवे मॅडम यांना. अत्साची पराकाष्ठा, विचारांना आकार देण्याचे कौशल्य ज्यांच्यात आहे असे दिशा देणारे दीपस्तंभ म्हणजे सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव श्री प्रकाश सोमलवार सर यांच्या स्वागताकरता आमंत्रित करते डॉक्टर शुभ्रा रॉय मॅडम यांना. इकडे धन्यवाद मॅडम. इतरांप्रिय व्यक्तिमत्व असलेले संस्थेचे सचिव डॉक्टर DR पांडे सरांच्या स्वागताकरिता आमंत्रित करते श्रीमती पवनीकर मॅडम यांना. धन्यवाद मॅडम. संस्थेचे निमंत्रित CA श्री व्यंकटेश सोमलवार सरांच्या स्वागताकरिता आमंत्रित करते डॉक्टर शुभ्रा रॉय मॅडम यांना. धन्यवाद मॅडम. आमच्या विनंतीस मान देऊन आवर्जून उपस्थित असलेले ज्यांचा सिंहाचा वाटा आहे अशा माजी मुख्याध्यापकांचे देखील स्वागत. इतर शाखांचे पदाधिकारी, माजी शिक्षक, निमंत्रित सगळ्यांचे पुनश्च एकदा शब्दसुमनांनी स्वागत करते. महाराष्ट्रात गुणवंतांची खाण असा रामदासपेठ शाखेचा नावलौकिक आहे. आज शाळेला तब्बल 113 वर्ष इतकी प्रदीर्घ परंपरा लागली. या अविरत परंपरेचा शाळेला प्रत्येकच क्षेत्रात जे घवघवीत यश नेहमीच मिळतं त्यामागे शाळेच्या प्राचार्या श्रीमती असतात. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याकरता मी मॅडमला सादर आमंत्रित करते. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी
माननीय सौम्या शर्मा, सन्माननीय विशेष अतिथी माननीय अर्जित चंद्र, आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉक्टर सीमा सोमलवार शिक्षण संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी, संस्थेचे उपाध्यक्ष माननीय RP सोमलवार सर, सचिव माननीय प्रकाश सोमलवार सर, उपसचिव डॉक्टर DR पांडे सर, संस्थेचे सदस्य श्री व्यंकटेश सोमलवार सर आणि स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर शुभा रॉय, आपणा सगळ्यांना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या प्रास्ताविकाला सुरुवात करते. आज या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला इथे उपस्थित माजी शिक्षक, माजी पर्यवेक्षक, माजी मुख्याध्यापक, आपणा सगळ्यांचं खूप खूप हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे आमंत्रित पालकवर्ग, माझे बक्षीसपात्र छोटे छोटे गुणवंत विद्यार्थी आणि सोबतच माझे शिक्षक, शिक्षकेतर सहकारी बंधू भगिनी, आपणा सगळ्यांचे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ आणि ज्युनियर कॉलेज यांचा आजचा हा वार्षिक स्नेहसंमेलनाचा उद्घाटन सोहळा. हा सोहळा अतिशय विशेष असा ठरला आहे तो आजच्या आपल्या विशेष अतिथींच्या उपस्थितीमुळे. आणि या अपूर्व सोहळ्याला जे बक्षीसपात्र विद्यार्थी आहे, ज्यांना या विशेष अतिथींच्या हाताने बक्षीस मिळणार आहे, त्यांच्यासाठी हा एक स्वर्णिम योग आहे असं मी म्हणेन. कारण या अतिथीद्वयांच्याद्वारे त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे की पुढे त्यांच्या आयुष्यात ते देखील अशाच उंचीचे यशस्वी शिखर ते गाठू शकणार आहे. स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थी जीवनातला एक अविभाज्य असा घटक असतो. विद्यार्थ्यांच्या सुप्त आणि उपजत कलागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा हा एक उत्तम मार्ग. उजाळा देणारा हा उत्सव. वर्षभर तुम्ही विद्यार्थ्यांनी केलेले परिश्रम या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने तुम्हाला त्याची कौतुकाची थाप मिळते आणि तुमचा सगळ्यांचा उत्साह द्विगुणित होतो. भविष्यात उत्तरोत्तर प्रगती करण्यासाठी आणि एक उत्तम सुजाण नागरिक बनण्यासाठी हे सगळे स्नेहसंमेलन निश्चितच हातभार लावत असतं. आपल्या शाळेचं स्नेहसंमेलन हे नेहमीच आगळं वेगळं असतं. सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे केवळ नाच किंवा गाणं नव्हे, तर विविध क्रीडा स्पर्धा, क्विज, डिबेट, त्यानंतर पेपर प्रेझेंटेशन अशा विविध स्पर्धा या स्नेहसंमेलनामध्ये आपण आयोजित करीत असतो. आणि या निमित्ताने विद्यार्थी स्पर्धांचं स्वतः आयोजन करतात, संचालन करतात, त्यांच्या विचारांचं आदानप्रदान होतं, शेअरिंग केअरिंग त्यांच्यामध्ये वाढतं, शिस्त निर्माण होते, त्याचप्रमाणे लिडरशिप क्वालिटी देखील निर्माण होते. या विद्यार्थ्यांना आकाशात उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांमध्ये ताकद जे बळ येतं ते या वार्षिक स्नेहसंमेलनासारख्या कार्यक्रमांमुळेच. यावर्षी आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये आपण पनाश 24 या इंटरस्कूल टॅलेंट फेस्ट अशी आयोजित केली होती, ज्यामध्ये नागपुरातील विविध शाळांमधील जवळपास 400 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला. नाट्यगीत गायन स्पर्धा, तसे गीतामृतम ही संस्कृत स्पर्धा या स्पर्धांसाठी विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. बाल संसद ही आगळीवेगळी स्पर्धा आपण यावर्षी आयोजित केली होती. भारतीय संसदेवर आधारित या स्पर्धेत विद्यार्थ्यांना लोकशाही संसदीय पद्धतीची कार्यपद्धतीचं प्रशिक्षण दिलं गेलं. तर हॅकॅथॉन स्पर्धेमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरमध्ये AIचा उपयोग म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करीत विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट्स केले आणि प्रेझेंटेशन सुद्धा दिले. पनाशमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. खरोखरच माझे छोटे विद्यार्थी हरहुन्नरी आहेत असंच म्हणायला हवं. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये निपुण असलेले सोमलवारचे हे विद्यार्थी खरं तर ओळखले जातात ते त्यांच्या गुणवत्तेमुळे. सोमलवार शाळेला नेहमीच गुणवंतांची खाण म्हणून संबोधले जाते. शाळेला 113 वर्षांचा प्रदीर्घ आणि यशस्वी इतिहास लाभलेला आहे, आपण नुकतंच ऐकलेलं आहे. आणि दरवर्षी गुणवत्ता यादीत झळकण्याचा म्हणजेच मॅक्झिमम मेरिट्स देण्याचा रेकॉर्ड आपल्या शाळेने अजूनही अबाधित ठेवलेला आहे. मला अभिमानाने सांगावं असं वाटते की वर्ष 2022-23 मध्ये शाळेतून वर्ग 10वीला 274 विद्यार्थ्यांमधून
आपल्या शाळेतील 62 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये झळकले, 90% अधिक गुण प्राप्त करून. तर 12वी मधनं 2 विद्यार्थी हे गुणवत्ता यादीमध्ये आले होते. स्कॉलरशिप गुणवत्ता यादीमध्ये झळकले. याशिवाय वेगवेगळ्या परीक्षा ज्या आपल्या शाळेमध्ये आयोजित केल्या जातात, जशा ऑलिम्पियाड, नवोदय, NMMS, MTS, गणित संबोध, प्रावीण्य, होमी भाभा इत्यादी परीक्षेमध्ये आपले विद्यार्थी नेहमीच उत्तम प्रदर्शन करतात. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये NCCमध्ये आपल्या शाळेतील विद्यार्थी नेहमीच नॅशनल लेवलला पोहोचतात आणि बक्षिसं घेऊन येतात. या सगळ्यांचा जो संपूर्ण अहवाल आहे तो आपल्यासमोर विद्यार्थी सचिव सादर करणारच आहे. आज या सर्व यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा म्हणजेच पारितोषिक वितरण समारोह या विद्यार्थ्यांना आजच्या विशेष अतिथींच्या हस्ते पारितोषिक मिळणार आहे. आणि हे अतिथीद्वय म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी जणू रोल मॉडेल आहे आणि त्यांना फॉलो करून पुढे ते यशाची उंच शिखर गाठणार यात आम्हाला बिलकुल शंका नाही आहे. तर तुमचा जास्त वेळ न घेता आपण पारितोषिक वितरण समारोहाकडे वळणार आहोत. पण तत्पूर्वी त्या म्हणजे या गुणवंत विद्यार्थ्यांना आणखी यशस्वी करण्यासाठी सतत झटणारे माझे शिक्षक आणि शिक्षकेतर सहकारी यांचं अमूल्य योगदान असतं. त्याचप्रमाणे इथे उपस्थित जे पालक आहेत या पालकांचं सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असतं आणि त्यांच्या मदतीने आम्ही शिक्षक, पालक आणि विद्यार्थी हे आमच्या विद्यार्थ्यांना यशशिखरावरती नेऊन पोहोचवत असतो. त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचं संचालक मंडळ यांचं अमूल्य मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत असतं. या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचे विद्यार्थी समोर जातातच, पण याचवेळी माझे शिक्षक 2 ओळी तुमच्यासमोर मांडू इच्छितात. या शिक्षकांच्या वतीने मी प्रतिनिधी म्हणून तुमच्यासमोर त्या 2 ओळी मांडते आहे. बोलक्या होतात भिंती, बोलक्या होतात भिंती, हसतात काळे फळे, पुस्तकांच्या पलीकडील जगात रमतात मग सगळे. गटचर्चा, सहकार्य या भावतांना येते मग उदाहरण, माझी शाळा म्हणून जो तो होतो सुजाण. विद्यार्थ्यांचा आनंद हेच आमचे समाधान, आमच्या शिक्षकांसाठी हेच सुखाचे निदान. धन्यवाद. संमेलन कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी आपणा सर्वांना त्यांच्या कार्यकुशलतेमुळे, उपक्रमशीलतेमुळे व अंगी असलेल्या कुशल नेतृत्व गुणांमुळे सुपरिचित असलेल्या आदरणीय श्रीमती सौम्या शर्मा चांडक मॅडम, तसेच ज्यांनी आपल्या सर्वांग सुंदर व्यक्तिमत्वाने आजचं व्यासपीठ फुलवलेलं आहे, ज्यांच्या जगण्यातून सामाजिक ऋण, बांधिलकी व देशाभिमानाची प्रेरणा मिळते असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले सन्माननीय श्री अर्चित चांडक सर यांचा परिचय देण्याकरिता आमंत्रित करते श्रीमती प्राप्ती दहिसकर मॅडम. व्यासपीठावर गुरुवरीय मान्यवर व सर्व सन्माननीय उपस्थितांना विनम्र अभिवादन. आजच्या आपल्या या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय सौम्य शर्मा चांडक मॅडमचा परिचय करून देण्यासाठी तर वर्णमालेतील स्वर व व्यंजनही कमी पडत आहेत. अगदी बालवयापासून सखोल वाचन संस्कार रुजलेल्या मॅडम इयत्ता 10वी मध्ये शालेय टॉपर होत्या. विद्यार्थी दशेत त्या उत्सुक क्विझर होत्या. राष्ट्रीय स्तरावरील विविध प्रश्नमंजुषा स्पर्धांमध्ये त्यांनी शालेय संघाचे उत्तम प्रतिनिधित्व केले आहे. 2017 मध्ये नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्ली येथून BA LLB ऑनर्स ही पदवी प्राप्त केली आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध स्पर्धांमध्ये विद्यापीठाचेही प्रतिनिधित्व केले आहे. 2018 मध्ये UPSC ही प्रतिष्ठित नागरी सेवा परीक्षा पहिल्याच अटेम्प्टमध्ये उत्तीर्ण होऊन अखिल भारतात 9वा क्रमांक प्राप्त केला आहे. आपल्या कारकिर्दीची सुरुवात त्यांनी दिल्ली सरकारसोबत केली. त्यानंतर नांदेड येथे उपविभागीय दंडाधिकारी म्हणून त्या कार्यभार त्यांनी सांभाळलेला आहे. 2022 पासून महाराष्ट्र शासनासोबत नागपूर येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्या कार्यरत आहेत. मॅडम, यासाठी आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो.
व भविष्यातील सुखकर यशस्वी वाटचालीसाठी आम्ही आपल्याला शुभेच्छाही देतो. आपली व मॅडमची ओळख तशी जुनीच आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी मेरी माटी मेरा देश या उपक्रमाअंतर्गत आपल्या शाळेचे जे हस्तलिखित होते शहीदांची यशोगाथा याचे विमोचन करण्याप्रसंगी मॅडम उपस्थित होत्या आणि मॅडमने आपल्या शाळेचे भरभरून कौतुक केले होते. आज पुन्हा आपल्या कौतुकासाठी व आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या उपस्थित आहेत. तेव्हा आपल्या प्रेरणादायी विचारांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करावे अशी नम्र प्रार्थना मी माननीय सौम्या शर्मा चांडक मॅडम यांना करते. नमस्कार. सन्मान्य व्यासपीठ, इथे उपस्थित असलेले सोमलवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व माननीय बोर्ड मेंबर्स, इथे उपस्थित सोमलवार हायस्कूलचे मुख्याध्यापिका, उपस्थित सर्व अध्यापक, उपस्थित सर्व आपले मुलं-मुली आणि त्यांच्यासोबत इथे उपस्थित त्यांचे पालक, मी सर्वांना नमस्कार करते आणि मला इथे आपले ॲन्युअल डे कार्यक्रमासाठी बोलवल्याबद्दल आपला आभार मानते. सोमलवार हायस्कूल ही जे शाळा आहे याची पूर्ण अचिव्हमेंट माननीय मुख्याध्यापिका मॅडमने खूप चांगल्या पद्धतीने सांगितली आहे. जसे उघडतो तर त्या इन्स्टिट्यूशन आपला जी ग्लोरी आहे ते मेंटेन करू शकत नाही, पण ऐसा सोमलवार हायस्कूलकडे नाही आहे. इनफॅक्ट द स्कूल हॅज मेंटेन्ड अँड रिटेन्ड इट्स ग्लोरी ओव्हर द इयर्स. सो फॉर दॅट आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट अँड तुमचं आहे की तुमचे जे फाउंडर आणि स्वर्गीय श्री गोविंद वाटलं होईल की तुम्ही मुली आहे. फक्त माझा असा मेसेज आहे की जसे स्कूलमध्ये होते तर माझा कुठलाही असा प्रयत्न किंवा विचार नव्हता की मला UPSC करायचं आहे. हे नंतर झालं, पण नंतर कॉलेजमध्ये निर्णय घेतला तर कैसे झालं कुठले तुमच्या उत्तर किंवा विचार त्याच्यामुळे असं झालं की जर शाळेमध्ये तर शाळा केले की आपल्याला शाळेचं एक्झाममध्ये करायचं आहे त्यामुळे केले. पण इव्हेंच्युअली जर क्रिकेटची तयारी केली तर सर्व सब्जेक्ट खूप एव्हरीथिंग रिपीटेड मूवी आहे स्कूलला पडते. तर लेसन असं आहे की जर मॉरल असं आहे की कुठलंही काम करत आलं त्या ऑलरेडी असं केलं आहे आणि त्या तुम्ही एकदा केला तर प्रॉपरली तुमच्यासाठी एक्स्ट्रीम डेडिकेशन. आणि कधी भी ऐसे मत सोचें की आता ही आहे फक्त एक्झामचा विषय आहे तर फक्त एक्झामसाठी वाचन करू, असं करू नये. आणि एक ब्रॉड लर्निंग होता आणि दुसरा लर्निंग होता. तर आपला फोकस शुड बी ऑन लर्निंग. तुमची लर्निंग बराबर व्हायला पाहिजे सो दॅट. आणि इट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट की जे यूथ आहे, यूथ सर्व इथे उपस्थित जे युवा आहे तुम्ही आता पुढे पहिल्यांदा आहे एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी. पर्यावरणासाठी तुम्ही काय करू शकतो. आता आपला NLC सोबत जे झालं होतं करण्यासाठी सांगावी मुलामार्फत आपल्या घरी घरी प्लास्टिक कमी यूज होऊ, वेस्ट सेग्रिगेशन होऊ आणि मुलामार्फत खूप जास्त सोशल चेंज येऊ शकतात जर मुलांनी दे हॅव टू फॉलो. बरोबर मुलांकडे खूप जास्त पॉवर होता असं मला वाटतं. तर मुले आणि सर्व मुलांकडे कसे आपण कोणती व्हॅल्यूज कोणते असते ते आपण त्यांना सांगू शकतो जेणेकरून चेंज आपण एक हाऊसहोल्ड आहे ते आम्हाला बघावं. खूप शुभेच्छा देते की आपलं पुढचं प्रदर्शन करावे. आणि दुसरा एक मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान आता आहे तर त्यामध्ये पण सहभागी व्हावी. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद नागपूरमध्ये मी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आय एम हेडिंग दॅट कमिटी. तर जास्तीत जास्त मला याच्यामध्ये नॉमिनेशन पाहिजे, सहभाग पाहिजे, तर तुम्ही नक्की याच्यामध्ये करावी. आणि मला इथे बोलवल्याबद्दल पुन्हा आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि द्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासासंबंधी दिलेल्या महत्त्वपूर्ण टिप्स या आपल्या विद्यार्थ्यांच्या नक्कीच उपयोगी येतील. आजच्या स्नेहसंमेलनाचे विशेष निमंत्रित माननीय श्री अर्चित चांडक सर यांची यशोकीर्ती मी कथन करते. सरांचे शालेय शिक्षण
इंजिनिअरिंगचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर एका प्रतिष्ठित जपानी कंपनीकडून मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर सरांनी नाकारली, कारण त्यांना महाभारतीची सेवा करायची होती. सरांना खेळ, व्यायामाची विशेष आवड आहे. आपण आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिबळपटू आहात. आपले FIDE रेटिंग 1820 आहे. सर फिटनेस फ्रीक म्हणूनही ओळखले जातात. आपण मुंबई येथील 42 किलोमीटरची मॅरेथॉनही पूर्णत्वास नेली आहे. अगदी आपल्या जोडीदाराप्रमाणेच 2018 मध्ये UPSC परीक्षा इंजिनिअरिंगला या गटाचा मास्टर माइंड असल्याचे उघड झाल्यानंतर 16 गुंडांना अटक करण्याची पदावर आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर सेल नागपूर शहर पोलीस म्हणून कार्यरत आहात. सरांनी आपल्याला एक मंत्र, फिजिकली अँड स्पिरिच्युअली दॅट यू हॅव नो टाइम फॉर वरीज, डाऊट्स और फिअर्स असे हे साहसी, बुद्धिमान, कर्तव्य पदाधिकारी व संपूर्ण कुटुंब व प्राध्यापक, अध्यापिकास आणि जे सर्व सोमवारचे ते स्टुडंट्स, पेरेंट्स हे वार्षिक 16साठी आलेले आहेत, सर्वांना सप्रेम नमस्कार. आणि सर्वांचा मी आभार मानतो. इथे खूप मान दिला, सन्मान दिला आणि इथे हे कार्यक्रमासाठी मला बोलवलं. एक इंट्रोडक्शनमध्ये चूक झाली. मॅडमने असं सांगितलं की माझा UPSCमध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये UPSC क्लिअर झाला. असा नव्हता. माझा सेकंड अटेम्प्टमध्ये क्लिअर झाला. नंतर मेन्स, UPSCच्या परीक्षामध्ये असे 3 भाग असतो, प्रिलिम्स, प्रिलिमिनरी, मेन्स आणि इंटरव्ह्यू. अटेम्प्टमध्ये प्रिलिम्स क्लिअर केला, मेन्स पण क्लिअर केला आणि खूप मेहनत केली होती, मी स्टडीज केली होती. पण जेव्हा एक्झामचा मला डेट पण माहिती आहे, 30th मे 2017 मी आपला नाम सर्च केला आणि मला खूप कॉन्फिडन्स होता की मी क्लिअरच करणार आहे, कारण की आहे. परंतु तो लिस्टमध्ये मला माझं नाम दिसला नाही. दॅट फीलिंग इट वॉज I was crying. ऐसे मेरे को रोना आता नहीं है, बट त्यावेळी I was dejected, fully dejected at that point. तर आज फक्त हे सांगायचं आहे की जे यश आहे, अपयश आहे, हे आपले लाईफचा आसारच आहे. लाईफ इज लाईक अ सायनोसोडल वेव्ह. जे मॅथमॅटिक्सचे स्टुडंट्स आहेत त्याला माहिती असेल व्हॉट इज अ साइन कर्व. तर लाईफ इज लाईक दिस. तर तुम्हाला प्रत्येक वेळी सक्सेस मिळणार नाही अँड लाईक दॅट तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्ही फेल पण होणार नाही. तेव्हा तुमची मानसिकता कसे राहील, हाऊ विल यू रिॲक्ट टू द फेलियर इज व्हॉट मॅटर्स. अँड ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम तो खूप रडला, कोणासोबत चर्चा केली नाही आणि नंतर 3 दिवस नंतर असं ख्याल आला की नेक्स्ट अटेम्प्ट मेन्स क्लिअर केला. इंटरव्ह्यूची खूप आपण हे खूप प्रतिष्ठित सिनियर IPS ऑफिसर आहे, मनोज मूवी आहे. त्याचा खूप चांगला अर्थ आहे, लाईफमध्ये रिस्टार्ट करायचं आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये, फक्त एज्युकेशनचा नाही, स्पोर्ट्स. years before रोहित शर्माने ट्वीट केला होता की, आणि नंतर आता तुम्हाला माहिती आहे रोहित शर्मा नोवेल इन पिक्चर 33 years का होने के बाद इंडियन टीम में है. यू सी पॉलिटिक्स, खूप असे लीडर्स आहेत ज्यांचा अगोदर काही ते फेमस नव्हते, परंतु आज त्यांचा खूप चांगली ओळख आहे. यू सी टेक फील्ड, इतके एवढे लोक आहेत ज्यांचे स्टार्टअप फेल झालेले आहेत, परंतु निरंतर प्रयास की your attitude should be very firm, very strong,
शेअर विथ युअर पेरेंट्स. जर तुम्हाला असं वाटले की मी फेल झाला किंवा प्रयास खूप केला मला रिझल्ट भेटले नाही, शेअर विथ युअर फ्रेंड्स, पेरेंट्स, तुमचे टीचर्स आहेत आणि पॉझिटिव्ह माइंड्स आहे. UPSCमध्ये फेल झाले परंतु डिफरंट फील्डमध्ये सक्सेसफुल झाले. आणि देर इज अ व्हेरी ब्युटिफुल कोट, नो सक्सेस इज फायनल and no failure is fatal. It is the courage to keep going on in life which matters the most. So, तुम्ही सर्व you are young, energetic, be positive. ठीक है, रोना आता है, थोड़ा बहुत रो के इमोशन भी बाहर निकल जाते हैं, परंतु ऑलवेज बी पॉझिटिव्ह इन युअर माइंडसेट. आणि अजून एक 2 मिनिटांमध्ये हे सांगायचं आहे कारण की तुम्ही खूप यंग आहे, जे तुमचे मोबाईल फोन, सेकंडली इंटरनेट. जेव्हा मी परीक्षा दिली होती आणि आय एम शुअर सौम्य ऑल्सो, जेव्हा मी परीक्षा दिली होती दिल्लीमध्ये राजेंद्रनगरमध्ये एक फ्लॅटमध्ये आम्ही एक फ्लॅट केलेला होता, तिथे आमची स्टडी होती. दररोज सकाळी माझा फोन माझे मित्रचे कमेंट मीडियावर मी इनॅक्टिव्ह होता. आता माझ्या इंस्टाग्रामचं पब्लिक अकाउंट आहे, त्यावेळी इंस्टाग्रामचा अकाउंट पण नव्हता, फेसबुकचा अकाउंट डिॲक्टिवेट झाला होता, ट्विटरमध्ये मी होता नाही. फक्त हे सांगायचं आहे, सॅक्रिफाइसेस करावा लागेल. सी मोबाइल फोन क्या है, जिंदगी भर तो यूज करना ही है ना, परंतु दीज आर योर फॉर्मेटिव ईयर्स. कीप अ टाइम लिमिट एंड एक्चुअली टाइम लिमिट पॉसिबल होती नहीं. असफलता एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. संघर्ष का मैदान छोड़कर असफल, क्या कमी रह गई देखो और सुधार करो. जब तक सफल ना हो तुम नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो तुम नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. अतिशय वास्तव परिस्थितीतील अनुसरून सर आपण आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. या उपस्थितांना नमस्कार. आजचे आपले विशेष अतिथी जे आहेत त्यांच्या व्यस्त कारकिर्दीची आपल्याला पूर्ण जाणीव आहे, पण आपला कार्यक्रमच मुख्य बक्षीस वितरणाचा आहे, त्याच्यामुळे शुभारंभ त्यांच्या हस्ते करूया आणि मग नंतर ही मालिका पुढे सुरू राहील. थोडक्यात सांगते, आपले पारितोषिक जे आहेत ते विद्या प्रोत्साहन पुरस्कार. आपले जे दाते आहेत त्यांनी काही रक्कम शाळेच्या आपले विशेष अतिथी माननीय श्री हर्षित चांडर महोदय आणि सौम्या चांडर महोदय यांना विनंती करते की त्यांनी बक्षिसं प्रदान करावी. पहिले 10वीत प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल आदित्य गुरुहे लवकर समोर यायचे. कैलासवासी बॅरिस्टर गोविंद विष्णू कोकडे पुरस्कार, कैलासवासी कन्हैयालाल माहेश्वरी पुरस्कार, कैलासवासी रामलाल कळसकर पुरस्कार, संस्कृत विषयात कैलासवासी लक्ष्मीबाई पटेल समोर रामन सरपटवार, कैलासवासी NG अंजिकर पुरस्कार, कैलासवासी भैयासाहेब सोमलवार पुरस्कार. तृतीय भाग रश्मी नागोसे, दोघंही येतील सोबतच. आता सही करायची. आताचे 2 विद्यार्थी नंतर सही करतील, अराहन आणि नाहित्य. अर्णव आणि रश्मी शाळेतून तृतीय स्थान प्राप्त केल्याबद्दल श्रीमती उषा आणि श्री भास्कर जोशी स्मृती पुरस्कार. यानंतरची विद्यार्थिनी आहे कुमारी वेदिका. कैलासवासी श्री भैयासाहेब सोमलवार पुरस्कार, कैलासवासी श्री गजानन प्रभुणे स्मृती पुरस्कार आणि कैलासवासी श्री दामोदर काणसकर पुरस्कार. सुब्रमी हिंगेवाडा.
नंबर 1 था थॉमस गोल्डिया अच्छा मैंने कब कौन सी 3-4 years सबका सुना हुआ है। सुना था ओडिया सर did you leave IIT? She didn't take the वही IIT मुंबई से graduate. I know He had because he IIM, left he and went to deferred. MIT or something. IIM was my That's how I remember. he deferred, he went to Sony Japan. फिर आपके दिल्ली में भी कुछ business किया। उधर ही है, and अच्छा Just give me a message. Nice to meet संधी मिळाली. कर्नल परांजपे मेमोरियल स्कूल बजाजनगर येथे वादविवाद स्पर्धांचे आयोजन झाले. यात अनघा भावे व अराहन सरपटवार यांना द्वितीय स्थान प्राप्त झाले. विविध कार्यशाळा व उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने सीताबर्डी पोलीस ठाण्यास्थित सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली. माननीय वंजारी मॅडमनी उपक्रमाचे कौतुक केले. यासाठी सौ खनगे मॅडम व डॉक्टर हिंगे मॅडम यांचे मार्गदर्शन मिळाले. दरवर्षीप्रमाणे वर्ष 2022-23 मध्ये शाळेने ई वेस्ट जमा केले. यात सुमारे 65 किलो इतके ई वेस्ट जमा झाले होते. यासाठी माननीय डाखोळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. वर्ष 2022-23 मध्ये शाळेत उन्हाळी शिबिराचे आयोजन झाले. या शिबिरात गायन वर्ग, रांगोळी वर्ग, योगासन शिबिर, चित्रकला व सुलेखनाचे आणि नृत्याचे सुद्धा वर्ग घेतले गेले. पेपर आर्ट वर्कशॉप व रोबोटिक वर्कशॉप यांचाही यात समावेश होता. यासाठी कुलकर्णी मॅडम, नाईक सर, शाळेचे माजी विद्यार्थी अंबरीश जोगळेकर व मयुरी बेळघर यांना व नृत्यासाठी काजल महाजनला आमंत्रित केले गेले. पेपर आर्टसाठी निकलस महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी, त्याचप्रमाणे रोबोटिक वर्कशॉपसाठी कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथून प्रोफेसर अमित त्रिपाठी व अमित कुलसुंगे यांनाही आमंत्रित करण्यात आले. क्रीडा क्षेत्र व NCC वर्ष 2022-23 मध्ये क्रीडा व NCCने उत्कृष्ट कामगिरी केली. यावर्षी म्हणजेच वर्ष 2022-23 मध्ये सलग 5व्यांदा बेस्ट कॅडेट होण्याचा मान पटकावलाय CPL दिव्या आंबेलडोके या विद्यार्थिनीने. कोलोनल हिमांशू पांडे यांच्या हस्ते तिला 3,500 रोख देऊन गौरवण्यात आले. सांघिक खेळात शाळेने यावर्षी उत्कृष्ट कामगिरी केली. DSO टुर्नामेंट्समध्ये क्रिकेट, बास्केटबॉल, अंडर-17, अंडर-14, गर्ल्स, बॉईज तसेच फुटबॉल, खो खो आणि कबड्डी या संघांनी शाळेची मान उंचावली. वैयक्तिक खेळ तायकांडो नॅशनल लेवल चॅम्पियनशिप बैतूल येथे प्रणव भक्ते याने तसेच शर्वरी बेडेकरने उत्कृष्ट कामगिरी केली. तिची गोंदिया येथे होणाऱ्या डिव्हिजन चॅम्पियनशिपमध्ये निवड करण्यात आली. आराध्याला नागुलवारने डिव्हिजन चॅम्पियनशिप येथे कामगिरी बजावली. प्रज्वलित मानकर वर्ग 12वा याने बॉक्सिंगमध्ये डिव्हिजन लेवलपर्यंतची बाजी मारली. उत्कृष्ट भारतीयचे आयोजन करण्यात आले. त्यात आपल्या शाळेच्या पर्यवेक्षिका सौ पवनीकर मॅडम यांनी लिहिलेल्या किशोरों के लिए भगवद्गीता या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाचा राष्ट्रीय शिक्षण नीतीसाठी उपयोग केला जाईल. शिक्षण विभाग नागपूरच्या वतीने राबवण्यात आलेला उपक्रम मेरी माटी मेरा देश अंतर्गत शौर्यगाथा वीरांची या स्मरणिकेचे विमोचन झाले. त्यासाठी खंगे मॅडम यांनी कथा लिहून दिल्या. वाचन प्रेरणा दिनानिमित्त झालेल्या कथाकथन स्पर्धेत कलाम सरांच्या जीवनावर आधारित कथांचे सादरीकरण झाले. सौ खनगे मॅडम यांनी कथा सांगितल्या तर हिंगे मॅडम यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत क्रीडा स्पर्धांचे आयोजन झाले. यात सर्व शिक्षकांचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम प्राचार्य करोडे महाविद्यालयात घेण्यात आला. मराठी साहित्य लेखनानिमित्त शाळा सातत्याने प्रयत्न करीत असते. अशीच ही वटवृक्ष झालेली आमची शाळा परिमल या हस्तलिखिताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा सुगंध आपल्या समोर दरवळत ठेवत आहे. या हस्तलिखिताचे विमोचन
कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर सीमा सोमलवार मॅडम व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी करावी अशी मी आपणास नम्र विनंती करते. गोष्टी आणि विविध विषयांचं असं हे परिमल धन्यवाद मॅडम यांनी आपले मौलिक विचार आमच्या विद्यार्थ्यांसमोर मांडावेत, जेणेकरून आपले अनमोल प्रेरक विचार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरतील. तसेच विद्यार्थ्यांना शुभ आशीर्वाद द्यावा अशी मी आपणास नम्र विनंती करते. मंचावर उपस्थित सोमलवार शिक्षण संस्थेचे सचिव श्री प्रकाशराव सोमलवार, उपाध्यक्ष श्री रामदास सोमलवार सर, सहसचिव श्री डॉक्टर D.R. पांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका दाखोळे मॅडम, स्नेहसंमेलन अध्यक्ष शुभ्रा रॉय मॅडम, विद्यार्थी सचिव प्रवरा देशपांडे आणि सहसचिव संस्कार राठोड आणि आर्या देशकर, तसेच कार्यालयीन प्रमुख श्री मकरंद बक्षी, आजचे प्रमुख अतिथी चांडक सौम्य चांडक मॅडम आणि अर्चित चांडक सर हे आता इथे उपस्थित नाही आहेत. आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचे पालक, स्नेहसंमेलन प्रसंगी सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते, ज्यांना बक्षिसं मिळाली आहेत, ज्यांना बक्षिसं घ्यायची आहेत. तसेच आता अहवाल वाचनामध्ये काही शिक्षकांचाही उल्लेख करण्यात आला. त्यांनी आजच्या या कार्यक्रमात जे आपण विद्यार्थ्यांचं यश सेलिब्रेट करतो, सोमलवार शाळेच्या उन्नतीमध्ये दरवर्षी ही यशोगाथा वाढत जाते. विद्यार्थ्यांचं जे यश आहे ते चांडक मॅडमनी सांगितलं जसं की इतकी जुनी शाळा आहे, म्हणजे आपण इथे जितके लोक आहोत आमच्या सगळ्यांपेक्षाही त्या शाळेचं वय जास्ती आहे. इतकी जुनी शाळा आहे आणि तिची जी झळाळी आहे, तिची जी ग्लोरी आहे ती वर्षानुवर्ष टिकलेली आहे. तिची पॉप्युलॅरिटी पण टिकलेली आहे, कारण या काळाच्या ओघात खूप नवीन शाळा आल्यात, CBSEच्या शाळा आल्यात, इंटरनॅशनल शाळा आल्यात, गावाबाहेर देखील पाठवायची पालकांची एक मला तयारी दिसते. परंतु या सगळ्यामध्ये हे ठामपणे मी सांगते की सोमलवार रामदासपेठ शाळा तिथल्या तिथे मजबूत उभी आहे. तिची पॉप्युलॅरिटी ह्या सर्व काळामध्ये तशीच्या तशी आहे. तिच्याकडे ओढा जो आहे सगळ्यांचा, विद्यार्थ्यांचा, समाजाचा बघण्याचा एक कौतुकाचा दृष्टिकोन असतो, तो शाळा आहेत. आणि प्रत्येक शाळेचं आपलं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक शाळा आम्हाला तितकीच प्रिय आहे जितकी दुसरी कोणतीही शाळा आमच्या संस्थेतली. आणि एक म्हणजे जे शिक्षणाचं कार्य आपल्याचा समाज आहे, समाज नॉलेज बेस आहे, ज्ञानाला काय त्याच ज्ञानाच्या बळावर आपला समाज आपल्या देशाची प्रगती तुम्ही सर्वजण जाणताच आहात आहे. ज्ञानार्जनाचं हे तुम्ही मन लावून केलं पाहिजे. तुम्ही ज्या वास्तूत येता, शाळेत आपल्या संस्थेला लाभलेले आहे, त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी येता ती एक पूजा असते. रोज भरून 1.5 वर्ष इथे होते. जेव्हा त्या शाळेची सुरुवात झाली तेव्हा होत होती, त्यामुळे मुलांना तुम्ही यायला मिळत आहे. आणि ह्या विद्यार्थी असायचा तुम्ही पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. तुम्हाला खूप अनमोल इन्व्हेस्टमेंट असं काही या आयुष्याची इमारत उभी राहणार आहे. त्यामुळे जीवनाचा तुम्ही आनंदाने जगला पाहिजे.
सतत कन्स्ट्रक्शन सुरू आहे. अध्ययन आणि अध्यापन खूप कठीण जातं. आवाज शिक्षकांचा कधी कधी मोठा आवाज करून ही एक कसरत आहे. पण मी जे म्हटलं की हे सरस्वतीचा वास गोष्टी विरोधी असताना देखील ही ज्योत तितक्याच तेजाने जळते. त्यामुळे शाळेला पटांगण नाही, ही खूप तिथे कंजेशन वाढलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यावर काय तोडगा काढा की पूर्वी असं होतं की रामदासपेठ जागोजागी शाळा झाल्या, उत्तम शाळा झाल्या, तरी पण आपल्या शाळेकडे येणारा भरपूर आणि त्या शाळेने इतके उत्तम विद्यार्थी घडवल्या सुद्धा त्या शाळेमध्ये हे पण होते. असं ते आता जे चंद्रयान लॉन्च झालं त्या टीम एक तरुण नागपूरचा इंजिनियर होता आणि तो अगदी इथे बसलेल्या मॅडम लोकांनीच त्यांना शिकवलेलं आहे. इतकं आपल्या कॉलेजच्या विचाराच्या आधी नागपूरकरांचं सुरू झालं हा कुठल्या नक्की सोमलवारचा असेल. तर असे अनेक विद्यार्थ्या काळाच्या मानाने त्याच्यावर मॅनेजमेंट न करून शाळेला अजून एक सुंदरसं वातावरण, शैक्षणिक वातावरण अधिक आम्हाला तुम्हाला खूप सुंदर माझ्या अगोदर खरं त्या लोकांनी खूप सुंदर भाषणं दिली. इन्स्पिरेशनल प्रगती साधली जाईल याची आम्हाला निशंक खात्री आहे. यानंतर पुनश्च एकदा मी आमंत्रित करते पवनीकर मॅडम यांना बक्षीस सोहळ्याचा कार्यक्रम लवकर यायचे. विदिशाचं दुसरं स्थान होतं 12वीच्या मेरिट लिस्टवर पुरस्कार. बायोलॉजीमध्ये सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल डॉक्टर सुधीर बाबुलकर पुरस्कार, भास्करराव विंचुरे पुरस्कार, बायोलॉजी विषयासाठी श्रीमती विमल मोरेश्वर ओधनकर पुरस्कार, श्रीमती जयश्री सोरघडे पुरस्कार, संस्कृत विषयात 100 पैकी 100 गुण मिळवल्याबद्दल कैलासवासी SG सोमलवार पुरस्कार, कैलासवासी गंगा भिसेंजी सिक्ची पुरस्कार, डॉक्टर गोपाल श्रीधर काळे पुरस्कार, कैलासवासी मुरलीधर रामचंद्र काळबांडे पुरस्कार आणि श्री ST काटे पुरस्कार. कॉंग्रॅच्युलेशन्स विदिशा. कुमारी इशिका भागवानी, विद्यार्थ्यांनी इकडे सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल. रुद्राक्ष तिचं हे बक्षीस स्वीकारतो आहे. इंग्लिश विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल तिला मिळतोय कैलासवासी श्रीमती गीता रॉयल मेमोरियल प्राइज. शहारी, कुमारी आश्रा अनुपस्थित आहे. सेकंड टॉपर इन फिजिक्स. यानंतर कुमारी भाविका चंदनकर घनश्याम खोत स्मृती पुरस्कार. अभिनंदन भाविका. कुमारी वेदिका घैवट, कुमारी वेदिका घैवट 4th इन ऑर्डर ऑफ मेरिट. वेदिकाला मिळतोय श्रीमती उषा आणि श्री भास्कर जोशी स्मृती पुरस्कार. 1984 बॅचमध्ये SSC पास आउट झालेले आणि 86 मध्ये HSSC पास झालेले श्री जितेंद्रची सुरुवात झालेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर पुन्हा एकदा 10वीचे विद्यार्थ्यांना आमंत्रित करते. कुमारी आसावरी वानखडे आणि अमन भोग संत गंगाधर मोघे पुरस्कार, कैलासवासी त्र्यंबक खंडेराव गंधे पुरस्कार, श्रीमती शोभना शरद नामजोशी पुरस्कार, श्रीमती इंदिराबाई काळे पुरस्कार, कैलासवासी मोरेश्वर काळेंदे पुरस्कार, श्रीमती माया महादेव अंजिकर पुरस्कार. हे दोघांनी मानकरी आहेत, त्यांना विभागून हे बक्षीस दिलं जात आहे. यानंतर कुमारी अनिष्का शेंडे, भाविका तांबुसकर, साची शर्मा, ऋत्विज पुंड हे सर्व विद्यार्थी समोर बसतील. कैलासवासी गंगाधर रामकृष्ण देसाई पुरस्कार, कैलासवासी अण्णासाहेब सोमलवार पुरस्कार देण्यात येतोय. पुढचा विद्यार्थी आहे आर्यन खडतकर. लवकर या आर्यन. पुढची विद्यार्थिनी भाविका तांबुसकर तयार झाली. कॉंग्रॅच्युलेशन.
9व्या वर्गात 5ही सेक्शन्समधून सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल व सरस्वती देवराव देशपांडे पुरस्कार, तसेच 9वीत संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल आहे ऋत्विज कुंड. इकडे डॉक्टर मुदाफळे पुरस्कार 8वीत सर्व सेक्शन्समधून प्रथम आल्याबद्दल. त्याचप्रमाणे संस्कृत विषयात सर्वाधिक गुण मिळवून 8वीत प्रथम आल्याबद्दल कैलासवासी श्रीमती श्रीमती उमा आणि श्री त्र्यंबकराव धाराशिवकर पुरस्कार आणि श्रीमती रसिका आवणकर, खुशी चांदेवार, सक्षम सोनवणे, जान्हवी कोळे हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत शाळेतून प्रथम आल्याबद्दल रसिकाला मिळतोय कैलासवासी वसंत बलकुंदी स्मृती पुरस्कार. स्कॉलरशिप चांदेवार, कुमारी खुशी चांदेवार सक्षम सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल यंदा मिळतोय कैलासवासी छबुराव शास्त्री पुरस्कार. खुशी, सक्षम आणि जान्हवी बोरे या लवकर. नेक्स्ट आदित्य बोंडारकर, कौशिक सासणकर हे विद्यार्थी तयार राहतील. त्यांचा वापर करा. स्टेजला दोन आदित्य बोंडारकर तयार आहे. यानंतर सावजी सर्व विद्यार्थी तयार झाले. आदित्य बोंडारकर इयत्ता 8वीत गणित विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल आदित्यला मिळतोय कैलासवासी गजानन प्रभुणे स्मृती पुरस्कार. इयत्ता 9वीत विज्ञान आणि गणित दोन्ही विषयात सर्वाधिक गुण मिळवल्याबद्दल कौशिकला मिळतोय कैलासवासी श्रीमती माधुरी विजय गप्पल्लीवार स्मृती पुरस्कार आणि श्रीमती कुसुमताई जोशी स्मृती पुरस्कार. आजच्या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर सीमा जोमलवार मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी पुढची बक्षिसं द्यावी. कुमारी सौम्या वैद्य, तेजश्री समीरा या सर्व विद्यार्थिनी तयार राहतील. कुमारी सुखदा देशपांडे, मॅडम मिळवल्याबद्दल हिला मिळतोय श्रीमती उमा आणि श्री त्र्यंबक धाराशिवकर पुरस्कार. वेदश्री भाकरे आणि समीरा सावजी पण येईल स्टेजवर. वेदश्रीला मिळतोय श्रीमती उषा आणि भास्कर जोशी स्मृती पुरस्कार. पण हाच पुरस्कार मिळतोय बेस्ट स्पोर्ट्समन म्हणून, उत्कृष्ट क्रीडापटू म्हणून समीराला हा पुरस्कार. आर्या देशकर, आपले हेडबॉय आणि हेडगर्ल अँड एज्युकेशनल ऍक्टिव्हिटीज म्हणूनच या दोघांची हेडबॉय हेडगर्ल म्हणून निवड झाली होती. ती निवड पण तुम्हाला सर्वांच्या वोटिंगद्वारे तुम्ही या दोघांना निवडलं होतं. यानंतर अथर्वला क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी मिळतोय श्री VW पेंढारकर पुरस्कार आणि कैलासवासी श्री छबुराव शास्त्री पुरस्कार. गावंडे, तीनही विद्यार्थ्यांनी सोबत आला तरी चालेल, तुम्हाला एकच पुरस्कार मिळतोय तिघांना. जय श्रीमान. मॅडम तिकडे लाईट नाही. जय श्रीमान. एक रुमाल होते खाली पडले. NCCच्या कडक तालमीत तयार झालेले हे तीनही विद्यार्थी, त्यांचं डिसिप्लिन तुम्हाला इथे बघायला मिळतंय. जय श्रीमान. नैतिक पटेल, अभिनंदन प्रशिका, निहारिका आणि नैतिक तीनही विद्यार्थ्यांचे. यानंतरचे विद्यार्थी आहेत कुमारी गुंजन वाघ, अनुराग डगवार आणि कुमारी सायली कुकडे. कुकडे इयत्ता 7वीत हिंदी विषयात सर्वाधिक गुण, तिघांनाही सारखे मार्क्स होते म्हणून हा पुरस्कार विभागून दिला जातोय तिघांना. आणि एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आणि समोरच बसा, मागे पण बसू नका. यानंतरच्या विद्यार्थ्यांनी श्री गौरी बेडेकर प्रागवण द्यावी. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि आत्ता सगळ्या भाषणांमधून, अहवालांमधून तुम्ही ऐकलंय की अकॅडमिक सोबतच को करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण आपले विद्यार्थी अव्वल स्थान प्राप्त करत असतात.
दोघी विद्यार्थिनी सोबतच येतील त्यांच्यातर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. आणि जे विद्यार्थी ऑलराऊंडर असा त्यांचा परफॉर्मन्स असतो ते थांबा बेटा स्टेजवरच. अभ्यासात पुढे आहेच, यासोबतच तायकवती आहे. गीतेचे संपूर्ण 18 अध्याय तिला मुखोद्गत आहेत. दुसरी मानकरी आहे याच पुरस्काराची प्रागवंशी भेदे. आपण नेहमी हिची ऐकत असतो हिची ओरेटरी. शी इज अ गुड रायटर. तिची स्क्रिप्ट ती स्वतः लिहिते आणि ऑलराऊंडर परफॉर्मन्स तिचा असतो. अभ्यासातही उत्कृष्ट परफॉर्मन्स. तिघीही विद्यार्थिनी सोबत येतील. 1991 बॅचतर्फे हा पुरस्कार दिला जातो फॉर एक्सलंट परफॉर्मन्स इन एलोक्युशन, वक्तृत्व, लेखन, काव्यलेखन, निबंध लेखन. आणि या सगळ्याच बाबतीत या तीनही विद्यार्थिनी पुढे असतात. प्लस आपली अभ्यासातली प्रगती पण व्यवस्थित. कवयित्री आणि शाळेसाठी वर्षभर विविध पारितोषिकं जिंकून आणणाऱ्या अशा या युवा इयत्ता 5वीत 5ही तुकड्यांमधून प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल कुमारी सुखदा देशपांडे. सगळ्यांना माहिती आपण कोणत्या वर्गात पहिले आलो होतो. पटापट रांगेत उभे राहा सगळे. इयत्ता 7वीत कुमारी सायली कुकडे देशपुंड. 10वीत पहिला मेरिट आलेला आदित्य गुल्धे. या पुढची बक्षीसं जाहीर करण्यासाठी मी टेकाडे मॅडम सविता टेकाडे मॅडम यांना इथे आमंत्रित. अधिक वेळ न घालवता बक्षिसांची ही आनंददायी मालिका पुढे नेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अद्वैत पाठकची आई आली आहे. मुख्याध्यापिका श्रीमती राठोड मॅडम यांना मी विनंती करते की अद्वैतची बक्षिसं त्याला द्यावी. 12वीत प्रथम स्थान प्राप्त केले. टॉपर इन 12th स्टँडर्ड. इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्वाधिक गुण, फिजिक्स विषयात सर्वाधिक गुण, मॅथ्समध्ये सर्वाधिक गुण. पुन्हा एकदा नमस्कार व्यासपीठ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे प्रयत्न सोडणारे असेच सतत जिंकणारे आणि जिंकण्यासाठी निरंतर प्रयत्न करणारे आपले शिष्यवृत्ती परीक्षेचे गुणवंत विद्यार्थी. या सर्वप्रथम मी इसवी सन 2022चे गुणवंत विद्यार्थी मित्रांनो पटापट स्टेजवर या. अभिर राऊत, देवा चौधरी, देवा कालय. इकडे मॅडम. हां, विद्यार्थी मित्र मोरे, अर्णव, यश मोरे. नेक्स्ट अनन्या भांगे, अनन्या. सर्व धोपटे. सगळ्यांनी पटापट तयार व्हायचं आहे आणि इथे स्टेजवर यायचं आहे. सार्थक पारसे, ही वर्या, पालवी नाईक. नेक्स्ट दीक्षा राजधारकर, दीक्षा. मंदार नायगावकर, तारा खिरटकर, नेक्स्ट अथर्व शेंडे, आरुष. येतील. मी आपल्या प्रभात शाखा प्रमुख तसेच स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर शुभ्रा रॉय मॅडम यांना नम्र विनंती करते की त्यांनी विद्यार्थ्यांना बक्षिसांच्या रूपात आशीर्वाद द्यावे. श्री गौरी बेडेकर. ओके. अर्णव देशमुख, आर्यन देशमुख तयार. अर्णव, आर्यन, कमॉन दोघे सोबत या. ओके. कांबळे, आरव कांबळे,
या मॅडम Fast, fast, हां इकडे 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 बघ रेडी इकडे नेक्स्ट आहे अर्णव रेडी अर्णव भट. रेडी रेडी इकडे बघा आराध्य उमरेडकर. उत्कर्ष पवार. इकडे बघ रे रेडी पार्थ आंधे. इकडे बघा रेडी रेडी बाबा इतकी आनंदाची बाब आहे ही. अर्णव कोट्टेवार. रेडी बिग वीक. रेडी ओके रेडी प्रियम आराध्य कोरडे. रेडी प्रियम हलदार. आराध्य कोरडे. गीतिका मोहले. आराध्य. रेडी रेडी ओके रेडी इकडे बघ आराध्या. तयार राहायचंय. मानवी बाहेती. श्लोके. रेडी नारायणी मुदगल आणि प्रियांशू तराले. हां रेडी हां रेडी इकडे बघ Ready. इकडे ओके रेडी तिथे स्थानापन्न व्हा बेटा. आणि आलेल्या विद्यार्थ्यांचे पुरस्कार जाहीर करण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये शालेय स्तरावर शिष्यवृत्ती प्राप्त पहिली विद्यार्थिनी साची चेतन मिश्रा. इतर पुढचे 4 नावं मी वाचते आहे. कौशिक शैलेंद्र सासणकर, आर्या सचिन ओगले, पियुष प्रशांत सावरकर आणि आजच्या कार्यक्रमाच्या आपल्या अध्यक्षा आदरणीय डॉक्टर सीमा सुमनवार मॅडम यांना मी विनंती करते की मॅडमने विद्यार्थ्यांचा गौरव करावा. आर्या सचिन ओगले, पियुष प्रशांत सावरकर, मयंक गोविंद चौधरी, हां इकडे रेडी रेडी संस्कार विजय राठोड. शिकवणारे मिडल स्कूल आणि हायस्कूलचे शिक्षक कृपया इकडे बघा इकडे बघा मधुकर आंबेडुके, वेदांश सुरे. 2022 ऋत्विज राजेश कुंड, वरद मंदार फडणवीस, आरव अरविंद भावे, प्रणय सदिच्छा मंगल. ऋत्विज राजेश कुंड, वरद मंदार फडणवीस, आरव अरविंद भावे, प्रणय अरुण धोटे, समीर गुप्ता, जानकी पंकज उलीपवार, रेडी चिरायू संजय पथे आणि अक्षरा किशोर चौधरी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही सोमवार सुरेश भट. हां रेडी हां रेडी त्यांचा गौरव करूया. काय नाव आहे? असेल तर कृपया मंचावर या बेटा. संचिता ब्राह्मणकर. न होई सन्मान स्नेन शेख सर कृपया मंचावर यावे. डॉक्टर शुभ्रा रॉय मॅडम, प्रल्हाद सोनकुसरे सर, हां रेडी रेडी अंजली
मॅडमच्या वतीने बक्षीस घेईल. भारती खळदकर मॅडम, भारती खळदकर मॅडम, अर्चना चव्हाण मॅडम, प्रज्ञा गावंडे मॅडम आणि देशमुख सर मॅडम, तृप्ती भस्मे मॅडम, शुभ्रा रॉय मॅडम यांना मी सादर आमंत्रित करते. Students will be seated wherever they are. I will take only 1 minute. I want all the parents and middle school students, those who are dressed up, decked up, will be seated wherever they are. Unless and until I propose the vote of thanks, your program does not start. Remember that. Thank you. So here I am to propose the vote of thanks. We are very grateful that we have had chief guests like Ms. Soumya Sharma Chandak, CEO, Zilla Parishad Nagpur, and Honorable Mr. Archit Chandak, DCP Nagpur. I extend my heartfelt gratitude towards them. Our program has a rock-solid support of the management members who are present over here. My sincere thanks to all the management members present here. No program can go ahead without the steering of the captain, that is my principal, Dakone Madam. Right from the rangoli drawn outside in the ground to the inauguration committee, to the refreshment committee, hospitality committee, to the prize distribution committee, all the speakers here, compeers over here, I extend my heartfelt thanks to all of them. My dear children, with your sincere cooperation, your parents' cooperation, any program becomes successful. So all my teachers, my parents and students, all of you, I extend a very, very warm thanks. We are gearing up for 2 days program, cultural today and tomorrow, and hope for the same cooperation to us in the same manner. Directly and indirectly, if I have left out anybody, please excuse me, beg your pardon. I thank all the staff, teaching as well as non-teaching, the hall organizers, the people, those who are behind giving us this hall, the micro system, mic system, this LED screen, Rahul sir, every one of them, those who have made this program a great success. Once and for all, thank all of you. Thank you so much. Oh,
पानी की तेरा बैग कहाँ है? बॉटल के अंदर बैग के अंदर उद्या लावूया. अच्छा ये नहीं है पानी पी We will start the program at 2 rings. Make them sit so that it is easy for us to start the function and easily we can enjoy each moment.